मित्रांनो, आपण जेव्हा मंदिरात जातो तेव्हा देवाला प्रदक्षिणा नक्की घालतो. पण प्रदक्षिणा ही फक्त चालण्याची क्रिया नाही, तर ती आपल्या जीवनाच्या केंद्रीय स्थानी देवाला ठेवण्याची एक साधना आहे. म्हणजे पुढे आणि दक्षिणा म्हणजे उजवीकडे. म्हणूनच प्रदक्षिणा करताना देव नेहमी आपल्या उजव्या बाजूला राहतो. प्रत्येक देवाची प्रदक्षिणा मागण्याकडे वेगळा अर्थ आहे. उदाहरणार्थ, आपण गणपतीभोवती प्रदक्षिणा घालत नाहीत, कारण त्याच्या मागे अलक्ष्मी असते, जी नकारात्मक दर्शवते. म्हणून अनेक गणपती मंदिरात प्रदक्षिणा रचना केलीच नसते. भगवान शंकराला आपण 3 प्रदक्षिणा घालतो, जे निर्मण्य, स्थिती आणि संसार अशा विश्वाच्या 3 तत्वाने प्रत्येक अर्थ आले. विष्णू भगवानाला आणि माता देवीला आपण 4 प्रदक्षिणा घालतो. तुळशी मात्र 1, 3, 5, 7 अशा विषम संख्येत प्रदक्षिणा घालतो. ही जीवनातील सतत चालणारी प्रतिकोण वाढ, अखंड प्रवास दर्शवते. शिवलिंगाला अर्धी प्रदक्षिणा घालतो, कारण ज्या बाजूला अभिषेक जल वाहत पडतं त्या प्रवासातून भक्त परत नाही. प्रदक्षिणा म्हणजेच केवळ देवाभोवती फिरणे नव्हे, तर ती श्रद्धा, विज्ञान, परंपरा आणि भक्ती ह्याचा एक अनुभव संगम आहे. पुढच्या वेळी प्रदक्षिणा घालताना नक्की विसरू नका, तुम्ही सुद्धा हे देवाभोवती फिरत नाहीत, तर तुमचं संपूर्ण जीवन देवाभोवती फिरत आहे.